मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईतल्या सीएसटी स्टेशन समोर रात्रीपासून अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित आहेत। या ठिकाणीच त्यांनी मुक्काम केलाय। रात्रीच्या ट्रेनने ते इथं आलेत आणि या ठिकाणीच मुक्काम केलाय। अनेक तरुण आहेत, लाखो तरुण इथं उपस्थित आहेत। त्यापैकी काहींशी आपण बातचीत करूया। या काय समस्या आहेत, का सहभागी झालेत ते, तुम्ही का या मोर्चात सहभागी झालाय? प्रामुख्याने या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे आमची प्रमुख मागणी असून त्या मागणीसाठी आम्ही बहुसंख्येने इथं सहभागी झालेलो आहे। अडचणी सांगितल्या जात आहेत मराठा समाजाच्या। मराठी समाजाच्या नेमक्या अडचणी काय आहेत? आरक्षण महत्वाचं मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असं सर्व ह्यासाठी लोक अगदी रात्रीपासून या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। आता काय मागण्या आहेत मराठा समाजाच्या? मराठा मुलांना शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे। त्यात आर्थिक दुर्बल असलेली लोक मराठा समाजातली नोकरीपासून सुद्धा वंचित राहतात। मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। जर इतर मुलांची फी बघितली, इतर समाजातल्या आरक्षित मुलांची फी बघितली आणि मराठा समाजाच्या मुलांची फी बघितली तर त्याची तफावत फार मोठ्या प्रमाणात असते। मग गोरगरीब घरातील मुलांना शैक्षणिक फी सुद्धा परवडत नाही। त्यामुळं मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर मराठा समाजातली अतिशय चांगली मुलं जी अगदी 1-2 मार्कासाठी शिक्षणापासून वंचित राहतात, उच्च शिक्षणापासून, त्यांना या समाजाला आरक्षण मिळालं तर ते चांगले शैक्षणिक शिक्षण घेऊ शकतात आणि त्याचा फायदा होऊ शकतो। काय मागणी आहे तुमची? मराठा समाजाच्या विविध मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही इथे कराडहून आलेलो आहोत व मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची प्रथम मागणी आहे। शेतीत मराठा समाजाचा खूप मोठा वाटा आहे। शेतीतल्या नेमक्या अडचणी काय आहेत? शेती समोर फार मोठ्या अडचणी आहेत। कोणत्याही पिकाला हमीभाव मिळत नाही आणि हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात। मराठा समाज हा शेतीवर जास्त अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे सरकारने याची दखल घेऊन स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, नाही तर आम्हाला अजून उग्र पद्धतीने निदर्शन करावं लागतील। मराठा समाज हा शेतीत खूप मोठ्या प्रमाणात आहे। शेतीतल्या अडचणी खूप मोठ्या आहेत। आपल्याला काहीतरी सांगायचं, बोला सर। कोपडीच्या ताईला फक्त न्याय भेटला पाहिजे, महत्वाचा मुद्दा आहे, कारण तिथूनच सुरुवात झाली आपली। शेती, मराठ्यांची शेती चांगली झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। या प्रमुख मागण्यांसाठी हा लाखोंचा जनसागर मुंबईत जमलेला आहे। हा समुदाय आता सरकारकडे आपल्या वेदना मांडणार आहे, आपल्या समस्या मांडणार आहे। कॅमेरामन अमित कीरसह संभाजी थोरात, साम टीव्ही, सीएसटी।